पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि मनसेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात धोत्रे जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती समोर येताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे। या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिलीप धोत्रे हे आपल्या फॉर्च्युनर कारमधून मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत होते। याच दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की आलिशान फॉर्च्युनर गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला। अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। अपघातानंतर तातडीनं दिलीप धोत्रे यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जात आहे। अपघातात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झाल्याचं समजतं आहे।